नमस्कार, माझं नाव मॅकेन्झी डाबरे। आपल्या हरित वसईला समुद्रकिनाऱ्यामुळे जेवढा नैसर्गिक वैभव लाभलेला आहे, वसईमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फुलं फळं शेती आहे, या सौंदर्यामध्ये भर टाकण्याचं काम आपल्या पूर्वेला असलेला तुंगारेश्वर जंगल, जे आता तुंगारेश्वर अभयारण्य म्हणून ज्याची नोंद झालेली आहे, ते वसईच्या सौंदर्यामध्ये आणि वसईचं हरितपण टिकवण्यामध्ये फार महत्त्वाची आणि मोलाची भूमिका निभावत असते। या तुंगारेश्वर जंगलामध्ये बिबट्यासारखे प्राणी, मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी, माकडं आणि सोबत औषधी असे शेकडोनी वनस्पती आणि झाडं आहेत आणि या सगळ्यांचं रक्षण झालं पाहिजे अशी भूमिका असल्याने 2019 साली केंद्र सरकारने तुंगारेश्वर रिझर्व फॉरेस्टच्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन काढलं आणि ज्या आधारे तुंगारेश्वरच्या जंगलात 400 मीटरपासून तर 4 किलोमीटरपर्यंत कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी नसाव्यात, या संदर्भामध्ये एकंदरीत नियम जे आहेत ते त्यामध्ये बनवले आणि ज्या आधारे मूळ तिकडे राहणारे आपले आदिवासी बांधव आणि त्या संलग्न काही गोष्टी सोडल्या तर तिकडे असलेले क्रशर, तिकडे असलेले केमिकल फॅक्टरी, तिथे असलेले औद्योगिक कारखाने, तिकडे निर्माण होणारे बांधकामं, या सर्वावर मोठ्या प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन झालं आणि म्हणून 2019च्या या नोटिफिकेशननंतर वसईच्या प्रांताधिकाऱ्यांनी तुंगारेश्वर फॉरेस्टच्या 4 किलोमीटरच्या परिसरात असलेल्या विविध गावांची यादी बनवून तिकडे क्रशर मशीन असतील, तिकडे रेतीचा व्यवसाय असेल किंवा तुंगारेश्वर अभयारण्याला ज्यामुळे बाधा पोचू शकते अशा गोष्टी बंद करण्यासंदर्भातलं एक नोटीस काढली आणि त्या संदर्भात महसूल विभागाने ॲक्शन घेतली। असं हे सौंदर्याने नटलेलं आणि वसईसाठी आवश्यक असलेलं तुंगारेश्वर जंगल आणि त्याच्यातली साधनसंपत्ती वाचली पाहिजे म्हणून हे नियम बनवत असताना मांडवी आणि तुंगारेश्वर या 2 वनपरिक्षेत्रामध्ये मागील 5-6 वर्षापासून शेकडोनी केमिकल फॅक्टऱ्या, शेकडोनी तिकडे उद्योगधंदे, शेकडोनी तिकडे म्हशीचे तबेले आणि शेकडोनी तिकडे इमारती, अनधिकृत चाळी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये बनत आहेत। अगदी तुंगारेश्वरच्या थेट जंगलापर्यंत हे बनत आहेत। 400 मीटरपासून 4 किलोमीटरच्या विविध पद्धतीच्या सीमारेखा आखलेल्या असताना मांडवी परिक्षेत्र आणि तुंगारेश्वर परिक्षेत्र यांच्या अगदी समोर या घटना घडत असताना मागील 6-7 वर्षापासून केवळ आर्थिक हितसंबंधामुळे या तुंगारेश्वर जंगलात होत असणाऱ्या या सगळ्या अतिक्रमणावर, या सगळ्या केमिकल कंपन्यावर, या सगळ्या उद्योगधंद्यावर दुर्लक्ष करण्याचं काम हे मांडवी आणि तुंगारेश्वर या वनपरिक्षेत्रांतून झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये मागच्या 2 वर्षापासून सातत्याने तुंगारेश्वर जंगल हे वाचलं पाहिजे। फक्त वसईच नाही तर वसई, पालघर, ठाणे, मुंबई या सगळ्यांना फ्रेश हवा देण्यासाठी आणि तुंगारेश्वरमधल्या वनजीवनाचं संरक्षण संदर्भात तुंगारेश्वर वाचलं पाहिजे म्हणून सातत्याने मी पाठपुरावा करतो आहे। सातत्याने वनमंत्र्यांपासून अगदी वनसंरक्षक अधिकारी नागपूरपासून तर महाराष्ट्रातल्या वनमंत्र्यांपर्यंत सातत्याने पत्रव्यवहार करतो आहे आणि या संदर्भामध्ये वर्तमानपत्रात आलेल्या विविध बातम्याचा आधार घेत माननीय महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांनी स्वतःहून याची दखल घेत तुंगारेश्वरमध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदा बांधकाम आणि प्रदूषणकारी कंपन्या येत आहेत आणि ज्यामुळे तुंगारेश्वरचं आरोग्य खराब होत आहे, ज्यामुळे वसईचं आरोग्य खराब होत आहे, या संदर्भात सुमोटो काढलं आणि त्यांनी या परिक्षेत्राअंदर येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो तत्काळ कोर्टामध्ये देण्यास सांगितले आणि त्यानुसार संजय गांधी नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्याच्या अंडर जे तुंगारेश्वर अभयारण्य येतं त्यांनी डहाणू आणि मग वसईत येणारे वसईतलं मांडवी तुंगारेश्वर वनक्षेत्र यांनी या संदर्भामध्ये वस्तुस्थिती अहवाल देण्यास सांगितलं। या संदर्भातला वस्तुस्थिती अहवाल जो आपल्यासमोर दिसतो त्याची कॉपी, एक ऑफिशियल कॉपी मलाही कोर्टातर्फे पाठवण्यात आलेली आहे, ज्या आधारे जो अहवाल बनवला आपल्या सर्वांना नवल वाटेल। कोर्टाकडून ऑर्डर आल्यानंतर पहिल्यांदा मागील 5 वर्षामध्ये
या तुंगारेश्वर आणि मांडवी परिक्षेत्रामध्ये जिकडे जिकडे असे केमिकल फॅक्टरी असतील किंवा अनधिकृत बांधकामे झाले असतील त्यांना 11, 12, 13 मे रोजी पहिल्यांदा नोटीस काढल्या. त्याही सर्वांना नाही, काहीच कंपन्यांना, काहीच गोष्टींना हे नोटीस काढण्यात आल्या. मागील 5 वर्षात मांडवी परिक्षेत्रांच्या अंगणात असलेल्या किंवा अंगणात अशी अनधिकृत बांधकामे बनत असताना तिकडल्या आडे मॅडम असतील आणि तिकडले सगळे अधिकारी असतील यांनी आर्थिक याच्यातून या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि आताही जो रिपोर्ट बनवला, हजारोने तिकडे कंपन्या असताना, हजारोने अनधिकृत बांधकामे बनत असताना मोजक्या कंपन्यांची, मोजक्या तिकडल्या अनधिकृत बांधकामांची याच्यामध्ये यादी दिली आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला की आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहेत. आणि या प्रकारे कोर्टाचीही दिशाभूल करण्याचा प्रकार जो आहे तो या मांडवी आणि एकंदरीत वन विभागातर्फे केला जातो आहे. या संदर्भामध्ये मानवी हक्क आयोगामध्ये आम्ही आमची भूमिका जी आहे ती जरूर मांडूच, परंतु जोपर्यंत अशा भ्रष्ट अधिकारावर लगाम घातला जात नाही, जर वसईतलं महसूल प्रशासनाने त्यांची जबाबदारी लक्षात घेता तुंगारेश्वर रिझर्व्ह फॉरेस्टच्या अंतर्गत जे नोटिफिकेशन होतं त्या आधारे तिकडल्या खदानी जर बंद केल्या असतील आणि त्यांनी त्यांच्या परीने त्यांचं पाऊल उचललं असेल तर ज्यांचं कामच मुळात या वनाचं रक्षण करणं आहे, या जंगलाचं रक्षण करणं आहे, ते मात्र हातावर घडी घालून का बसले आहेत असा प्रश्न वसईकर आणि इकडल्या पर्यावरण विभागाला पडलेला आहे. कारण जर अशा गोष्टीवर लगाम नाही घातला गेला, अशा भ्रष्ट अधिकारावर कारवाई नाही केली गेली, कोर्टाची दिशाभूल करणाऱ्या असे अधिकारावर जर कारवाई नाही केली गेली तर येणाऱ्या काळामध्ये तुंगारेश्वर जंगल आणि तुंगारेश्वर जंगलामध्ये राहणाऱ्या वनस्पती, तिकडे असलेले जीवजंतू, तिकडे असलेले प्राणी आणि एकंदरीत वसई या सर्वांना याची फळं जी आहेत ती भोगावी लागणार आहेत. आत्ताच आपण जर पाहिलं तर तुंगारेश्वरमधून निघणारी जी नदी आहे, जी वसईच्या दिशेने येते, त्या नदीचं रूपांतर केमिकलच्या नाल्यात कसं झालेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. ती नदी आहे की गटार आहे हे समजणं कठीण जातं. आणि हे सर्व आपण उघड्या डोळ्याने पाहत असताना ज्यांना सरकारी नोकर म्हणून त्या जंगलाचं रक्षण करण्यासाठी ठेवलेले आहेत तेच अधिकारी मात्र अशा पद्धतीने हे जंगलं नष्ट होऊन तिकडे ज्या केमिकल कंपन्या बनत आहेत त्याच्या मलिदाच्या आधारे जर जगणार असतील तर येणारा काळ फार कठीण आहे. आणि म्हणून अशा भ्रष्ट अधिकारावर कारवाई करावी आणि अशा पद्धतीचे जे बांधकाम तिकडे चालू आहेत त्यावर त्वरित माननीय कलेक्टर असतील, इकडल्या जे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संदर्भात, तुंगारेश्वर रिझर्व्ह फॉरेस्ट संदर्भात महानगरपालिका, फॉरेस्ट आणि महसूल यांची जी कमिटी आहे ती कमिटी असेल किंवा मग इकडलं प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी त्वरित दखल घ्यावी आणि अशा या कारवाईला लगाम घालतानाच अधिकाऱ्यावर वचक असावा, अशी कडक कारवाई करावी अशी विनंती मी या निमित्तानं करतो. धन्यवाद.